शिर्डीकडे जाणारे विमान भरकटले. विमान येवल्यात कमी उंचीवर दिसल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट. सुरतमध्ये इमर्जन्सी लँडिंग. याबाबत सविस्तर वृत्त असे की सोमवार दिनांक 30 मार्च 2026 रोजी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास दिल्लीहून शिर्डीकडे येणारे विमान भरकटल्याची घटना समोर आली असून हे विमान सायंकाळी शिर्डी विमानतळावर लँड होणार होते. मात्र खराब हवामानामुळे शिर्डी विमानतळावर लँडिंगची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे काही काळ हे विमान हवेतच घिरट्या घालत होते. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्याच्या पूर्व भागावरून हे विमान अतिशय कमी उंचीवर उडताना दिसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अचानक कमी उंचीवर विमान फिरताना दिसल्याने काही नागरिकांनी तत्काळ आपत्कालीन यंत्रणेला फोन लावून माहिती करून दिली. या घटनेनंतर पोलीस आणि प्रशासन एकाच वेळी या घटनेनंतर पोलीस आणि महसूल प्रशासनाची एकच धावपळ उडाली. यावेळी येवला प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे आणि येवला तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी तत्काळ शिर्डी ATC आणि नाशिक ATC यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. यानंतर संबंधित विमानाची सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग सुरत विमानतळावर करण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यामुळे विमानातील प्रवाशांसह येवला तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. सत्य एक्सप्रेस न्यूजसाठी रवींद्र जगताप, कोपरगाव. येवला तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रात्री 8:30 ते 8च्या दरम्यान एक विमान घिरट्या घालत येवला तालुका पूर्व भागात घिरट्या घालत असल्याची माहिती गावातील नागरिकांकडून प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने आम्ही सदर घटनेची माहिती घेतली असता सदर विमान हे दिल्ली टू शिर्डी असं प्रवास करत होतं. पण हवामान खराब असल्यामुळे सदर विमान हे येवला तालुक्यातील पूर्व भागात फिरत होतं. त्यानंतर वरिष्ठ कडून माहिती प्राप्त झाली आहे की सदर विमान हे सध्या सुरतकडे रवाना झालं असून तेथे लँड होणार आहे.